एका जंगलात टिल्लू आणि बिल्लू नावाचे दोन जुलेस असे राहत होते. जंगल प्रशस्त भरलेले होते, पण त्या सशांना जंगलभर चालण्याऐवजी घर बांधले होते. त्यांना कसलीही भीती नव्हती आणि ते आनंदात राहत होते. कुठे कुठे एक लांडगा संध्याकाळी दोघींकडे येत असे. तेव्हा दोघे शेकोटी पेटवून मस्त बसलेले असत. तेव्हा त्या दारावर जोरात थाप पडली. बाहेर मोठा लांडगा होता. लांडगा म्हणाला, "थंडीने पार गारठलो रे मी. आत येऊ देत का? माझी शेपटी तेवढी मी आत सरकवतो आणि दरवाजा बंद करतो." टिल्लू आणि बिल्लू घाबरले नाहीत. त्यांनी दरवाजा उघडला आणि लांडग्याला आत घेतले. पण लांडगा कपटी होता. तो म्हणाला, "अहो, काय उबदार वाटतंय. मला माझे 2 पाय आत ठेवता आले तर. थोडं सरका ना रे. मी आपले काही करणार नाही तुम्हाला." टिल्लू आणि बिल्लू शहाणे होते. त्यांनी थोडे सरकून त्याला जागा दिली. पण ते सतत जागरूक होते. टिल्लूने थोडं दार उघडलं आणि चुलीवर एक भांड्यात पाणी तापायला ठेवलं. 5 मिनिटांनी लांडगा म्हणाला, "किती छान उबदार वाटतंय मला. थोडं आणखी सरकणारे." थोड्या वेळाने सशांनी पाण्याचं भांडण उचललं. ते खूप गरम झालं होतं. त्यांनी सावधपणे लांडग्याजवळ नेलं. "कर आता तुझं नाक उबदार," टिल्लू म्हणाला. लांडगा रागाने फुरफुरला आणि सशांवर झडप घालायला गेला. पण तो घसरला. बिल्लूने उकतं पाणी लांडग्यावर टाकलं. आय 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 करत लांडगा घराबाहेर पळाला. पण जाताना ओरडला, "मी परत येईन आणि तुमचे तुकडे तुकडे करीन." टिल्लू आणि बिल्लू घराच्या छपरावर चढून बसले. थोड्याच वेळात तो लांडगा आणखी 10 लांडग्यांना घेऊन आला. त्यांनी घर फोडायचा प्रयत्न केला. पण ससे छपरावर बसले होते. एक लांडगा ओरडला, "वे बघा, तिथे आहेत ते. आपण जर एकावर एक असे उभे राहिलो तर त्यांच्यापर्यंत पोहोचू." लांडग्यांनी एकावर एक उभे राहायला सुरुवात केली. पण वर चढताना खालचा लांडगा घसरला आणि सगळे खाली कोसळले. सगळे लांडगे जखमी होऊन पळून गेले. टिल्लू आणि बिल्लू खाली उतरले. त्यांनी दरवाजा दुरुस्त केला आणि सुखाने राहू लागले.